नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. जीवा, नंदिनी, पार्थ, काव्य हे हनीमूनसाठी गोव्याला निघालेले असतात आणि आपण पाहतो अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर त्यांना ट्रॅव्हल कंपनीमधून फोन येतो आणि लोकल इलेक्शनमुळे सर्व टूर कॅन्सल करण्यात आलेले आहेत आणि सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेस जीवा हा ड्रायव्हरला बोलतो, आता पुढे जाऊन शार्प राईट टर्न घ्या म्हणजे आपलं फार्म हाऊस लगेच येईल. तर तिकडे आपण पाहतो फार्म हाऊसमध्ये रम्या, वसुंधरा हे पुरावे शोधण्यासाठी गेलेले असतात. त्या घरामध्ये सर्व पुरावे शोधू लागतात आणि त्यावेळेस आपण पाहतो जीवा, काव्य, नंदिनी, पार्थ ची कार देखील फार्म हाऊसमध्ये येते आणि जीवाची नजर ही खिडकीमध्ये जाते. तर खिडकीमध्ये लाईट चालू बंद होत असतो आणि हे पाहून त्याच्या मनामध्ये संशय निर्माण होतो. फार्म हाऊसमध्ये आतमध्ये कोणीतरी आहे आणि त्याच वेळेस आतमध्ये आपण पाहतो रम्याच्या हाती जीवा व काव्याचा एक जुना फोटो लागतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर तिला मोठा धक्का बसतो आणि ती आईला दाखवते, आई हा बघ फोटो. आणि फोटो पाहिल्यानंतर दोघेही आनंदित होतात कारण त्यांच्या हाती एक ठोस पुरावा मिळालेला असतो. तर आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ, जीवा, काव्या, नंदिनी हे सर्वजण वसुंधरा आणि रम्याला त्या फार्म हाऊसमध्ये रंगेहात पकडणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्याचबरोबर जीवा, काव्याचे सत्य सर्वांच्या समोर उघड होणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.